एक महत्त्वाची बातमी समोर येते। विधान परिषदेला भाजपाकडून शिवसेनेला एक जागा जास्त हवी आहे अशी माहिती मिळतेय। तर भाजपच्या कोट्यातील एका जागेवर शिवसेनेचा दावा आहे। विधान परिषदेच्या 11 रिक्त जागांची निवडणूक बाबत हालचाली सुरू झालेल्या आहेत। तर या संदर्भातच माहिती देण्यासाठी सागर आपल्या सोबत आहेत। सागर, शिवसेनेला एक जागा जास्त हवी असल्याची माहिती समोर येते, या संदर्भात काय माहिती आहे? विधान परिषदेच्या 11 जागा आहेत। एक उमेदवार जिंकून येण्यासाठी साधारणतः 23 आमदारांचा आकडा लागतोय। जर आत्ता महायुतीकडे बहुमत पाहिलं तर त्या जोरावर जवळपास 9 उमेदवार महायुतीचे जिंकून येतील 11 पैकी असं दिसून येतं। यामध्ये सूत्र साधारणतः असं ठरलं होतं की भाजपला 5 जागा मिळतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना प्रत्येकी 2 जागा मिळतील। पण केंद्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या काही प्रमुख नेत्यांची गाठीभेटी घेतलेल्या आहेत आणि ज्यामध्ये त्यांनी विनंती केलेली आहे की भाजपला 5 जागा मिळाल्या जात आहेत, त्याच्यामध्ये एका शेवटच्या जागेसाठी काही अतिरिक्त मतं लागणार आहेत। ती अतिरिक्त मतं मिळवणं आणि त्याची आर्थिक जी काही बाकीची जुळवाजुळव आहे ते करण्याचं काम शिवसेनेच्या वतीने केलं जाईल। 5वी जागा ही आम्हाला आमच्या कोट्यामध्ये दिली जावी, त्याच्यामुळे शिवसेना 2च्या ऐवजी 3 जागा लढवेल आणि भाजप 5च्या ऐवजी 4 जागा लढवेल। अर्थात याला भाजपातल्या दिल्ली हायकमांडच्या नेत्यांनी ग्रीन सिग्नल तुर्तास तरी दिला नाही या, पण ज्या पद्धतीने शिंदेंचं लोकसभेतलं यश असेल, त्यानंतर त्यांनी केंद्रात मंत्रिपदासाठी फारसा अट्टहास न घेता भाजपाला जी अनुकूल भूमिका घ्यायची आहे ती घेतलेली आहे। राज्यातल्या भाजपाच्या नेत्याशी शिंदेंचं किती चांगलं आहे याविषयी मत वेगवेगळे असू शकतात, पण केंद्रातल्या नेत्यांशी मात्र शिंदेंशी फार जवळीक आहे। अशा परिस्थितीत स्वतःचा एक अधिक मोठं त्यातलं साध्य करणं आणि भविष्यामध्ये आपल्या पदरी एक आमदार जास्त मिळवावा अशा हेतूने एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतल्या भाजपाशी नेत्यांशी चर्चा केलेली आहे। या संदर्भात आज संध्याकाळपर्यंत अधिक अंतिम निर्णय यातला येईलही, पण जर तशा स्वरूपात झालं तर भाजपाच्या कोट्यामधील एक जागा कमी होईल आणि शिंदेंना एक जागा मिळवण्यामध्ये यशस्वी होत आहेत का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। किरण, अगदीच धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।